लासलगावमधून देशाच्या राजधानीकडे कांदा घेऊन निघालेली ट्रेन या शेतकऱ्यांनी रोखली। त्यांनी तिथं रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी वाद घातला। त्यांचा संताप का झाला, त्यांनी ही ट्रेन का रोखली असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। साखर आणि तांदळापाठोपाठ कांद्याचे दर सुद्धा 50 ते 55 रुपये किलो पर्यंत पोहोचले आहेत। त्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने किंमत स्थितीकरण निधी अंतर्गत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉक मधून दिल्लीला 840 टन कांदा पाठवण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी लासलगाव इथं दिल्लीतील आझाद नगर पर्यंत कांदा नेण्यासाठी 21 बोगींची मालगाडी सोमवारी मध्यरात्री 12 वाजता दाखल झाली। ही कांदा एक्सप्रेस अडवण्यामागचं आमचं उद्दिष्ट एवढं आहे, दिल्लीला चांगला कांदा घेऊन जा। ह्याच्यात सडलेला कांदा आहे, चांगला कांदा शेतकऱ्याच्या घरी पडलेला आहे, हा जो आहे तो सडलेला आहे। मग चांगला कांदा घेऊन जाण्यासाठी कोणती ट्रेन आहे? आम्हाला या ट्रेनमध्ये चांगला कांदा आहे का? कुठल्या सेंटरवरून यांनी तो कांदा आणलेला आहे? कोणत्या शेतकऱ्याने त्या सेंटरला कांदा दिलाय? एवढी माहिती द्यायला यांचा पारदर्शक कारभार घाबरतो का? गेली 5 वर्ष हा कारभार घाबरतोय। शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहिती दिली जात नाही, याचे सेंटर्स कुठे खोललेले याची माहिती दिली जात नाही। मग ही ट्रेन कुठे चालली आहे याची माहिती आम्हाला व्हावी, म्हणून आम्ही ही ट्रेन अडवली आहे। दिल्लीच्या शेतकऱ्याला चांगला कांदा गेला पाहिजे, हा आमचा अट्टा आहे। सडलेला कांदा गेला नाही पाहिजे। आमची मागणी हीच आहे ना, सरळ सरळ दिल्लीला चांगला कांदा घेऊन जावा। शेतकऱ्याच्या घरी जो चांगला कांदा पडलेला आहे, फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये कांदा ठेवलेला आहे आम्ही, तो अजून नाही सडला आणि तुमचा 15 दिवसात कांदा सडला। त्याचा आम्ही त्या ठिकाणी ती उघड केला त्या विषय। तर तुमच्या तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकारी, पणनचे अधिकारी यांचा रिपोर्ट आहे, पंचनामा आहे, त्यात सांगितलं आहे पुढच्या 8 दिवसात तो कांदा सडून जाणार आहे। आणि मग तुम्ही सडलेला कांदा दिल्लीला घेऊन जाऊन काय करणार आहात, हा आमचा प्रश्न आहे। मग चांगल्या कांद्याचं काय करणार? हा जर 30 रुपयाने तिडं विकणार, मग इडला आमचा कांदा किती 10 रुपयाने विकायचा काय? मार्च मध्ये साठवलेला कांदा, त्याची प्रोडक्शन कॉस्ट काय झाली? 30-35 रुपये प्रोडक्शन कॉस्ट तुमच्या अशा झकमाऱ्यामुळे होते। आणि मग तो कांदा आम्ही विकायचा कधी आणि किती रुपयाने विकायचा? तुमच्या धोरणामुळे। तुम्ही भाव नाही देऊ शकत ना, पाडता का? अहो, नाफेड आणि एनसीसीएफ कमी होतं काय एवढं या सीडब्ल्यूसी ने केलेली आहे? म्हणे सीडब्ल्यूसीच्या अधिकाऱ्यांना हात नका लावू। अरे आम्ही विनंती करतोय ते म्हणता हात नका लावू। या दोन्ही संस्थांनी घोळ केला। अहो, सगळ्याच संस्थांनी, कोणत्या संस्थेने घोळ केला याच्यासाठी आम्हाला कागद दिली पाहिजे नाही? हे सेंटर कोणाचं आहे, हे कोणत्या संस्थेचा संस्थापकाचं आहे, काहीच माहिती देत नाही। आरटीआय करा म्हणता, आता इथं आरटीआय केला, यांनी माहिती नाही दिली, मग याचा अपिली अधिकारी कुठे असणार? कुठे असणार सांगा ना? दिल्लीला असणार। कसं करायचं आम्ही? भूमिका काय आता? आमची भूमिका एवढी आहे, ही ट्रेन मध्ये कांदा कुठला आहे, कोणत्या सेंटरचा आहे, याचं आम्हाला डिस्क्रिप्शन यांनी आम्हाला कागदावरती द्यावं, सही शिक्क्यानिशी द्यावं। या ट्रेन मध्ये कोणत्या प्रकारचा कांदा आहे हे आम्हाला सांगावं। आम्ही काय अतिरेकी डाकू आहोत का ट्रेन अडवायला? आम्ही ट्रेन अडवली नाहीये, थांबवली आहे। कशासाठी थांबवली आहे? कोणता कांदा याच्यामध्ये आहे ते पाहण्यासाठी। ही जर आता जात असेल तर आमचा जीव आधी जाईल आणि मग गाडी जाईल। दिल्लीत कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफ बफर स्टॉक मधील 450 मेट्रिक टन कांदा लासलगावहून रेल्वेनं दिल्लीकडे रवाना झालाय। मात्र कांदा दिल्लीला रवाना होण्यापूर्वीच लासलगाव बाजार समितीतील कांद्याच्या दरात तब्बल 350 रुपयांची घसरण झाली आहे। कांद्याची मोठी आवक दिल्लीला झाल्यास बाजारभाव आणखी घसरण्याची भीती कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान लासलगावहून दिल्लीकडे जाणारी कांदा रेल्वे प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर काही वेळानं ही रेल्वे दिल्लीच्या दिशेने रवाना झाली। एकूणच कांद्यावरून वातावरण तापणार असं दिसतंय। आता सरकार शेतकऱ्यांचा रोष कसा हँडल करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। तुम्हाला शेतकऱ्यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा।